हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोबत आज निर्णायक बैठक। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय, जरांगेंचा गंभीर आरोप। जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। लोणावळ्याच्या बैठकीतील डील नंतर जरांगेंनी सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा आरोप। सत्यता बाहेर पडली की वादळही तितक्याच वेगानं शमतं, जरांगेंना अभ्यास नाही हे लोकांच्या लक्षात आलं, छगन भुजबळांची टीका। छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, बूथ प्रमुखांनी किमान 50 पदाधिकाऱ्यांना भाजपात घ्यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हे भाजपचे आधीपासूनच धोरण, विजय वडेट्टीवारांची टीका। पक्षांना बरोबर घेऊन ठेचून काढण्याची भाजपची वृत्ती, थोडा थोडा अनुभव आम्हालाही येतोय, अकोल्यात आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। मोठे पक्ष फोडायचे आणि छोटे पक्ष संपवायचे हीच भाजपची भूमिका, संजय राऊतांची भाजपवर टीका, तर मनात आहे हे तोंडातून बाहेर आलं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच, भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा। अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून, अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांचा दौंडमध्ये कार्यक्रम, तर सुप्रिया सुळे ही पुण्यात विकास कामांची पाहणी करणार। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही गडकरींच्या उमेदवाराला पसंती, सूत्रांची माहिती। वंचितला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही घ्यायला तयार आहोत, 27 तारखेच्या बैठकीला वंचित येणार, संजय राऊतांची माहिती। महायुतीकडून कोल्हापुरात पुन्हा शिवसेनेच्या संजय मंडलिकांना उमेदवारीचे संकेत, काही दिवसांपूर्वी मंडलिकांनी शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, विधान भवनात कार्यक्रम पार पडणार। महाविकास आघाडीची दुपारी 1 वाजता बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयात बैठक होणार। भाजप आमदार टी राजा सिंह यांची आज मीरा भाईंदरमध्ये सभा, अटी शर्तींसह हायकोर्टाकडून सभेला परवानगी। प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा 4थ्या दिवशीही संप सुरूच, आपत्कालीन सेवा सुरू, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। मुंबईवर 1 मार्चपासून 10% पाणी कपातीचं संकट, भातसा आणि वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास, मुंबईच्या एनसीबी पथकाकडून तपास होणार, आतापर्यंत 3500 कोटींचं ड्रग्ज जप्त। राज्यातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार, बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी। राम मंदिरामध्ये महिनाभरात भाविकांकडून 25 कोटी दान, 23 किलो सोनंही भाविकांकडून अर्पण, चेक आणि ड्राफ्ट माध्यमातूनही दान। 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पे ॲप बंद होणार, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर पेमेंट ऑफर आणणार, ॲप बंद केल्यानं पीअर टू पीअर पेमेंटही बंद होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।